नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे माझ्या समोर बघतोय तुम्ही हे दोन टाक्यांमध्ये आपल्याला स्ट्रायको आणि सुडोचे दोन जीवाणू भिजू घालायला ठेवायचे। तर मित्रांनो, सर्वप्रथम मी इथं 2 किलो गुळ आणलेला आहे काढून। तर हा गुळ शक्यतो मित्रांनो आपल्याला इथं सडलेला घ्यायचा आहे, जेवढं शक्य होईल तेवढं सडलेलाच गुळ आणा। आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे माझ्याकडं ट्रायको आणि सुडोचे हे दोन जीवाणूचा मदर कल्चर अवेलेबल होतं पहिल्यापासून, त्यामुळे मी अगोदरच टाकीमध्ये टाकून ठेवलेले आहे। आणि तुम्हाला जर नवीन आणायचं असेल जीवाणू तर तुम्ही IPL बायोटेकचे आणू शकता, किंवा अदर तुम्हाला जे चांगले भेटतील ते पण तुम्ही घेऊ शकता। बरेचशा शेतकऱ्यांना जीवाणू कसे मल्टिप्लाय करायचे ते माहिती नव्हतं, त्यामुळे मी एक इन्फॉर्मेशन म्हणून हा व्हिडिओ टाकून देतोय। आणि मित्रांनो, 4 दिवसानंतर हे जीवाणू तयार झाल्यानंतर आपल्याला जिथं आपल्याला स्पॉट लागलेले आदरकीचे तिथं आपल्याला सर्वप्रथम ड्रिंचिंग करायची आहे, आणि त्यानंतर उरलेले जीवाणू आपल्याला ड्रिपद्वारे सोडून द्यायचे। आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्याला प्रत्येक हप्त्यामध्ये 2 जीवाणू एक टाकी सोडलेच गेले पाहिजे, असं आपल्याला लक्ष ठेवायचे। आणि अशा प्रकारे आपण आज जीवाणू भिजू घालतोय मी माझ्या टाक्यांमध्ये। पुढची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या शेती पेजला फॉलो करून घ्या।